त्या महत्त्वाच्या बातमीकडे गिरीश महाजनांनी मोठी घोषणा केलेली आहे। नाशिकची जागा दुपारी जाहीर होणार असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। कुणाला उमेदवारी मिळणार हेही समजणार असं सुद्धा गिरीश महाजन म्हणतात। तर नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटायचा बाकी आहे। ची जागा आहे, नाशिकची जागा आहे, 2-3 जागा तर राहिलेल्या आहेत। आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल। जागा कुणाची आहे, कुठल्या पक्षाची आहे आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जनतेची दिशाभूल करणं थांबवावं असं वक्तव्य सुद्धा गिरीश महाजन यांनी केलंय। ठाकरेंकडे प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नसल्यामुळे ते दिशाभूल करतात असा सुद्धा घणाघात महाजन यांनी केलाय। तर मुंबईला महाराष्ट्रापासून कोण तोडतंय असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना असा सवाल केलाय। 3 वर्षामध्ये त्यांना सांगायला एक काम नाही, घराच्या बाहेर पडले नाही, मंत्रालयाची पायरी ते चढले नाहीत। आता उगाच काहीतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, वेगळी केली तर लक्षात ठेवा पेटवून टाकू, संविधान बदललं तर पेटवून टाकू। अरे काय पेटवता, कोण संविधान बदलतंय, कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतंय? नुसत्या तोंडाच्या वाफा सोडायच्या, काहीतरी बाष्पळ बडबड करायची, कुठेही विकासाचं बोलायचं नाही, महत्त्वाचे विषय देशातले बोलायचे नाही, राज्यातले बोलायचे नाही आणि विषय नसल्यामुळे असे काहीतरी अनावश्यक विषय ते मुद्दाम जाणीवपूर्वक ते समोर आणतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत।